राज्यात 4थी पूर्व उच्च प्राथमिक आणि 7वी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी 26 एप्रिल रोजी पार पडली। यंदाच्या परीक्षेत विशेषतः मराठी, गणित आणि इंग्रजी बुद्धिमत्ता या विषयांची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर शिक्षकांसाठीही आव्हानात्मक ठरल्याचे चित्र दिसून आले। परिणामी यंदाचा निकाल अपेक्षेपेक्षा कमी लागण्याची शक्यता शिक्षकांनी व्यक्त केली आहे। उन्हाळ्याच्या सुट्टीची मानसिकता आणि एप्रिल महिन्यातील वाढते तापमान यामुळे यंदा परीक्षेला विद्यार्थ्यांची गैरहजेरी तुलनेने अधिक असल्याचेही समोर आले। अनेक ठिकाणी केंद्रांवर उपस्थिती कमी असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले। दरम्यान परीक्षेतील प्रश्नांची कठीणता ही चर्चेचा मुख्य विषय ठरली। विशेषतः गणित आणि बुद्धिमत्ता या विषयातील प्रश्नांची पातळी इतकी उच्च होती की सर्व प्रश्न सोडविणे विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही कठीण गेले। काही शिक्षकांनी तर प्रतिक्रिया देताना हा पेपर सोडवताना शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी देत असल्याचा भास होत होता असे सांगितले। विद्यार्थ्यांच्या क्षमतेची कसोटी पाहणारे प्रश्न विचारण्यात आले असले तरी एवढ्या उच्च पातळीमुळे अनेक विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास डळमळीत झाल्याचेही पालकांनी नमूद केले। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तर हा पेपर अधिकच आव्हानात्मकच ठरल्याचे बोलले जात आहे। शिक्षकांच्या मते प्रश्नांची गुणवत्ता चांगली असली तरी अभ्यासक्रमाच्या तुलनेत कठीणतेची पातळी जास्त होती। त्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांनाही पूर्ण गुण मिळविणे अवघड जाणार असून एकूणच निकालावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे। शिक्षण क्षेत्रात या घटनेची गंभीर दखल घेतली जात असून पुढील काळात प्रश्नपत्रिका तयार करताना विद्यार्थ्यांच्या पातळीचा अधिक विचार करण्याची गरज व्यक्त होत आहे। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।